नक्कीच शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे। निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवू। कारण या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी दीर्घकालीन काही योजना राबवता येतील का आणि अल्पकालीन काही योजना राबवता येतील का, अशा पद्धतीची भूमिका शासनाची आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे। आपण पाहिलं तर शेतकऱ्याला पुरेपूर वीज देणं, दिवसा वीज देणं, भरपूर वीज देणं ही सुद्धा आमची कमिटमेंट होती। ती कमिटमेंट आता पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे। त्यानुसार शेतकऱ्याला पाणी देणं, मुबलक पाणी देणं ही सुद्धा भूमिका आहे। म्हणून राज्याचे छोटे धरणं असतील, मोठे धरणं असतील, ज्या मोठ्या प्रकल्पात शेवटच्या टोकापर्यंत खरं तर पाणी जात नव्हतं, अनेक कॅनल्स आणि अनेक प्रकल्प आहेत, परंतु सिंचन क्षमता पूर्ण होत नव्हती आणि म्हणून PDNच्या माध्यमातून, लाईनिंगच्या माध्यमातून अशा सर्व प्रकल्पाचं येणाऱ्या काळामध्ये पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्याची भूमिकासुद्धा शासनाची आहे। आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे वीज देणं, पाणी देणं, चांगलं त्याला बियाणं देणं, त्याला चांगली खतं देणं आणि त्यासोबत त्याला कर्जमुक्त होऊन परत त्याचं मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी शासनाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आहे। जलसंधारणाची कामं जी आहेत तुझ्या अभावी ठप्प आहेत आणि इकडे पाण्याचे नियोजन केले जाते। जलसंधारण योजनेमध्ये भरपूर तरतूद राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। आणि जलयुक्त शिवार टप्पा 2 याची कामं मोठ्या प्रमाणात आहे। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार याचीही कामं मोठ्या प्रमाणात आहे। त्याच पद्धतीनं 600 हेक्टरच्या आतमधले जे काही छोटे तलाव आहे, मग पाझर तलाव असतील, साठवण तलाव असतील, मायनर टँक असतील, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व कामं राज्यभरात चालू आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नाला सरळीकरण असेल, वेगवेगळ्या NGOंना आणि वेगवेगळ्या संस्थेला सोबत घेऊन या सर्व गोष्टींना आम्ही जलसंधारणाची कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये करतो आहे। तर आपले सहकारी आहेत गुलाबराव पाटील, असं म्हणतायत की ज्या पद्धतीने आम्ही पक्ष फोडतो त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना फोडा, अशा पद्धतीनं शाळेमध्ये एक वक्तव्य केलं आणि ज्या शाळा असं करतील त्यांना 10 लोकांचं अनुदान देखील देऊ, अशा पद्धतीचं विधान ते करतात। मी अजून त्यांचं विधान ऐकलेलं नाही आहे। कदाचित गुलाबरावजी पाटील हे वेगवेगळ्या संदर्भ देऊन नेहमी बोलत असतात। तेव्हाची परिस्थिती काय होती, कोणाला कशा पद्धतीनं विषयाला धरून ते बोलले याची माहिती घेऊन मी या संदर्भात खुलासा देईन। खरं तर भारताचा शत्रू एकाला आणण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे, त्याच्या फाशीच्या शिक्षेसाठी देखील आता प्रयत्न केले जात आहेत। किती मोठं यश आहे सरकार? नक्कीच हे मोठं यश आहे, कारण या देशाची धुरा सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जेव्हा हातात धरली तर एक पारदर्शक सरकार, कायद्याचं पालन करणारं सरकार, संविधानाचं पालन करणारं सरकार म्हणून देशभरातल्या आज अनेक घटनावरून आपल्याला लक्षात येईल। आणि या माध्यमातून देशामध्ये एक शिस्त आणि कायद्याचं राज्य निर्माण व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीनं सातत्यानं चालू आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील। साहेब, कुठेतरी अर्थक खात्याच्या माध्यमातून गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदेंची कामं अजित पवार यांनी केलेली पाठवली, कशा पद्धतीने बघता? या संदर्भातली मी माहिती आता देऊ शकत नाही। काय विषय होता याची माहिती घेऊन याबद्दल बोलेल। अर्थकागदामध्ये तक्रारीच्या वारंवार चर्चा होतात, आपल्याकडे अशा तक्रारी आहेत, आपल्या कधी फाईल अडल्या आहेत वगैरे असं काही कधी झालं नाही, कधीच असं मला तरी आढळलं नाही। राज्यातल्या माझ्या खात्याला आतापर्यंत जेवढा प्रपोज आम्ही केलं होतं तेवढं नियतव्य मिळालेलं आहे, तेवढं प्रत्यक्ष अनुदान म्हणजे नियतव्य मंजूरसुद्धा झालेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलसंधारण खात्याला याच्यापूर्वीसुद्धा पैसे मिळाले, आत्तासुद्धा पैसे मिळालेले आहे। मी सुद्धा राज्यात 4दा मंत्री झालो आहे आणि 5दा निवडून आलो आहे। आणि म्हणून आता ठीक आहे, काही थोडंसं वेगवेगळ्या योजना राज्यामध्ये चालू असतात, जसं लाडली बहीण आहे किंवा वेगवेगळ्या नवीन विकासाचे प्रकल्प, त्यावेळेस थोडंसं निधी वाटपामध्ये 19-20 होतो, परंतु याचा अर्थ असा नाही की खात्याकडे दुर्लक्ष आहे किंवा खात्याला पैसेच मिळत नाही।
आणि म्हणून खात्याला या ठिकाणी निधी मिळालेला आहे, माझ्या तरी खात्याला मिळालेला आहे आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न आमचे सर्व विभागाचे अधिकारी प्रशासन या ठिकाणी करत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.